आपण पुण्याला जातोय. पुण्याहून पीएनजी अँड सन्सचे सीईओ अमित मोडक हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. अमित मोडक जी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये. मुळात भारत जो आहे तो संपूर्ण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जगातले 5 प्रमुख अर्थसत्ता आहेत, त्यात भारताचा समावेश होतोय असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये किती तथ्य आहे आणि मुळात त्याचा किती फायदा होतो किंवा तोटा होतो? भारत आर्थिक महासत्ता आहे आणि ती टिकून राहणं गरजेचं आहे. काही प्रमाणामध्ये एक्सेसिव्ह प्रोडक्शन झालं तर ते हार्मफुल आहे आणि आपली एक्सपोर्टवरची डिपेंडन्सी वाढून उपयोग नाही, एक्सपोर्ट चांगलं जरी असलं तरी. कारण की जगात जेव्हा मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा जे एक्सपोर्ट डिपेंडंट कंट्रीज असतात त्यांना त्याची झळ जास्त बसते. आणि हे आपण चायनावरून चांगलं एक उदाहरण घेतलेलं आहे की त्यांची एक्सपोर्ट डिपेंडन्सी खूप जास्त होती आणि त्यामुळे त्यांना त्याची झळ बसली. भारताला एक चांगलं आहे की भारतामध्ये आत्ताच मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सेल्फ सफिशियन्सी व्हायला लागली किंवा थोडंसं एक्सेसिव्ह प्रोडक्शन व्हायला लागलंय. पण भारताची लोकसंख्या जी आहे 140 कोटीची, ती 140 कोटीची लोकसंख्या ते सगळं प्रोडक्शन आणि ती सगळी कपॅसिटी ऍब्सॉर्ब करायला सक्षम आहे. त्यामुळे भारतामध्ये कॅप्टिव्ह कन्झम्पशन खूप असल्याने मंदी सदृश्य परिस्थिती जगभरात जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याची फार अल्प झळ भारताला लागते. आणि आपोआपच इथे कॅप्टिव्ह कन्झम्पशन असल्याने इथे त्याचे टॅक्सेस गोळा होतात. त्या टॅक्सेस गोळा झाले की सरकारी खर्चाकरता पुरेसा पैसा आणि निधी उपलब्ध होतो. आणि या सगळ्याचं जर चक्र बघितलं तर भारताला आर्थिक महासत्ता बनणं खूप सोपं आहे. ऍज फार एज टोटल प्रोडक्शनच्या फिगर्स बघितल्या किंवा टोटल आउटपुटच्या फिगर बघितल्या, टोटल व्हॅल्यू बघितली इंडस्ट्रीयल प्रोडक्शनची. आता सर्वात महत्वाचं आहे भारताला 1-2 वर्ष जर भारताला स्थिर निसर्ग मिळाला आणि स्थिर पर्जन्यवृष्टी मिळाली ज्याच्यातून आपली ऍग्रिकल्चर इकॉनॉमी खूप सुदृढ झाली तर भारतासारखं दुसरं लकी किंवा नशीबवान असं राष्ट्र दुसरं कुठलंही नसेल.